आजचा विषय आहे वारी डिकन्स्ट्रक्टेड. वारी म्हणजे काय? एक महिना असा येतो की जिथे ना धर्म, ना जात, ना रंग, ना भाषा, गरिबी, श्रीमंती, उच्च नीच काहीही नाही. सगळे एका ध्येयासाठी, केवळ पांडुरंगासाठी, काळ्या मातीतली माणसं काळ्या विठ्ठलासाठी अविरतपणे चालत राहतात. उद्देश काही नाही, स्वार्थ काही नाही, निस्वार्थपणे चालत राहतात. ती परंपरा, ती संस्कृती, ते संस्कार म्हणजे वारी आहे. नमस्कार. आज आपण एक वेगळा प्रयोग करणार आहे अनफिल्टर्ड कॉन्व्हर्सेशन्स विथ देवयानी पवार या माध्यमातून. आणि ह्याच्या प्राधान्य आपण अगदी महाराष्ट्राच्या परंपरा, संस्कृती आणि एक मॉडर्नाइज व्हर्जन ऑफ इन्स्टिट्यूशन्स की ह्या परंपरा कशा चालतात या गोष्टींबद्दल आपण आज चर्चा करणार आहे. आणि माझ्यासोबत आज 3 जण आहेत. माझे को होस्ट कुणाल गांधी, जे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत. संदीप पाठकजी, त्यांचं इंट्रोडक्शन करायची काही गरज नाहीये कारण ते अगदी मोठ्या स्तरावर मराठी इंडस्ट्रीमध्ये अगदी सगळ्यांना माहिती आहेत. वराड निघाला लंडनला हे त्यांचा प्रयोग सगळीकडे चर्चेत असतो. आपल्याबरोबर आहेत स्वप्नील मोरेजी, ज्यांनी फेसबुक दिंडी हे प्रकल्प भरपूर वर्षांआधी चालू केलेलं आणि त्याचा आता अख्ख्या देशात नाही पण अख्ख्या जगामध्ये त्याचं नाव खूप मोठ्या स्तरावर लोकांना माहिती आहे. सो नमस्कार. नमस्कार. वेलकम टू अनफिल्टर्ड कॉन्व्हर्सेशन. आजचा विषय आहे वारी डिकन्स्ट्रक्टेड. आणि सोप्या भाषेत वारी म्हणजे काय, त्याचा महत्त्व, त्याच्या परंपरा, त्या गोष्टी कशा बॅकएंडच्या ज्या टीम असतात त्या कशा घडवून आणतात, ह्याच्यामागे किती मेहनत असते, किती लोक ह्याच्यात काम करतात, त्याचं स्पिरिच्युअल इम्पॉर्टन्स काय आहे, आत्ता तो का जपला पाहिजे आणि पुढे का नेला पाहिजे, ह्या गोष्टींवर आज चर्चा करणार आहे. तर एंटरप्रेन्योरशिप आणि वारी अँगल ह्याला आपण एकत्र मिळून पुढे घेऊन जाणार आहे ह्या एपिसोडमध्ये. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, वारी म्हणजे काय? वारी ॲक्च्युली आपण जे आत्ता वारीचं स्वरूप पाहतो याला पालखी सोहळा म्हणतात. पण वारी म्हणजे येरझाऱ्या घालणे, थोडक्यात त्याचा अर्थ असा होतो. आणि ह्याची सुरुवात 11-12व्या शतकापासून झाली असं एक लिखित उल्लेख आहे. आता महिपती कृत जे तुकाराम महाराजांचे चरित्र आहे त्याच्यामध्ये आमचे जे काही मूळ पुरुष आहेत तुकाराम महाराजांचे, विश्वंभर बाबा, त्यांच्या वडिलांनी वारी केल्याचा उल्लेख आहे. म्हणजे ते ज्ञानेश्वर महाराजांचे खूप आधीचे आहेत विश्वंभर बाबा. तर एवढी मोठी वारीची परंपरा आहे. आता किती वर्ष झाली तुम्ही काउंट करू शकता. आणि ती वारीचं स्वरूप जे होतं म्हणजे एक ग्रुपमध्ये अभंग गात नाचत पंढरपूरला जायचं, हे जोपर्यंत तुकाराम महाराज होते तोपर्यंत चालू होतं. तुकाराम महाराजांच्या निर्वाणानंतर त्यांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज देवकर यांनी त्यांच्या पादुका घेतल्या आणि ते पालखीत ठेवल्या. कारण की ते मिस करत होते, थोडक्यात सांगायचं झालं तरी जंजीला, की आपण महाराज आपल्यासोबत आहेत असं वाटलं पाहिजे म्हणून त्यांनी पालखी घेतली. त्याच्यात ते पादुका ठेवल्या. ते देहवरून निघायचे, आळंदीला जायचे, आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांचे पादुका घ्यायचे आणि तिथून पंढरपूरला जायचे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये पालखी सोहळा एकत्र होता. आत्ता ज्यावेळेस खूप सगळं वाढलं, काही गोष्टी त्यामध्ये खूप काही कारणं आहेत, त्यामुळे पालखी सोहळे वेगळे झाले. पण ॲक्च्युअलमध्ये पालखी सोहळा एकच होता सुरुवातीला. आणि हे सर्व नारायण महाराजांनी सुरू केल्यानंतर त्यांना राजाराम महाराज असतील किंवा त्या काळचे जे महाराज असतील त्यांनी सपोर्ट केला. कारण की नेमकं त्याच वेळेस औरंगजेबाने आपल्या महाराष्ट्रावरती अटॅक केला होता. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या भीतीच्या वातावरणामध्ये पालखी न्यायची कशी, मग ते घोडे, अब्दागिरी, हे जे पालखीमध्ये वारीमध्ये आलं ते त्यावेळेस आले. मी संदीप सरांना वेगळा क्वेश्चन विचारतो सेम लाईनवर. जर असा एखादा कोणी माणूस आहे ज्याने वारी हा शब्दच ऐकला नाही आजपर्यंत, आणि त्याला तुम्ही इमॅजिन करून देताय की वारी म्हणजे काय, ते कसं इमॅजिन करून द्याल? नाही, माझं पहिलं वाक्य असेल की मग तुला महाराष्ट्र माहिती नाही. कारण वारी म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं तर भारतामध्ये अनेक राज्य आहेत, प्रत्येक राज्याची एक ओळख आहे.
तर महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्रातले संस्कार म्हणजे वारी आहे. कारण एकतेचा आणि मानवतेचा संदेश देणारी एक मोठी काहीशे वर्ष, जसं हा म्हणाला की 1213व्या शतकात वगैरे तिथनं जे सुरू झालेलं आहे, तो काहीशे वर्षांची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यात मोठी ओळख महाराष्ट्राची काय असेल तर ती म्हणजे वारी आहे, ज्यातून अनेक पिढ्यांवर संस्कार होत आहेत. म्हणजे माझे आजी आजोबा वारीला जायचे ते मी लहानपणी बघितलेलं आहे, माझ्या गावातली लोक जायची ते मी लहानपणी बघितलेलं आहे, आणि ते माझ्यावर संस्कार झालेले आहेत. संस्कार काय झालेले आहेत, माझ्यासारखे लाखो मुलं आहेत की ज्यांच्यावर वारीचे संस्कार झालेले आहेत. कल्चर, संस्कृती काय महाराष्ट्राची, वारकरी संप्रदाय ही आपली संस्कृती आहे. संस्कार काय तर एकतेचा, मानवतेचा संदेश देणारी मोठी परंपरा. म्हणजे मी लहानपणापासून बघतोय, आत्ताही बघतोय की आपल्या अवतीभोवती वारी संपल्यानंतर आपण परत जेव्हा घरी येतो तेव्हा आपण पेपर, न्यूज चॅनल, मित्रांच्या गप्पा, इकडे तिकडे काय बघतो, जातीय दंगे, धार्मिक तेढ हे चालू आहे. प्रत्येकाला जातीच्या चष्म्यातून बघितलं जातं, धर्माच्या बघितलं जातं, भाषेच्या बघितलं जातं. त्याच्यामध्ये जाती, पोटजाती, उपजाती, धर्मामध्ये सुद्धा मग त्यातला हिंदू धर्मामध्ये परत वेगवेगळं, हे सगळं बघितलं जातं. पण त्याच्यावर कळस काय आहे की एक वर्षातून काही दिवस असा येतो, एक महिना असा येतो की जिथे ना धर्म, ना जात, ना रंग, ना भाषा, गरिबी, श्रीमंती, उच्च नीच काहीही नाही. सगळे एका ध्येयासाठी, केवळ पांडुरंगासाठी, काळ्या मातीतली माणसं काळ्या विठ्ठलासाठी अविरतपणे चालत राहतात. उद्देश काही नाही, स्वार्थ काही नाही, निस्वार्थपणे चालत राहतात. ती परंपरा, ती संस्कृती, ते संस्कार म्हणजे वारी आहे. तुम्ही खूप छान वर्णन केलं याचं, आणि मी काही काही शब्द यातले एकदम माझ्या मनात ठासले. तर आपण पुढचा प्रश्न मला वाटतं देवयानी घेतील, त्यानंतर त्याच्यावर जाऊ. मागच्या वर्षीचा माझा अनुभव मला आठवला. मी जेव्हा स्टॉल लावला होता, आम्ही ग्लोबल शेपर्स मध्ये काम करत होतो, औषधांचा स्टॉल लावला, आपणही भेट दिलेली आणि आपली पहिली भेट तिथे झाली. तेव्हा आपण एबीपी बरोबर करत होता. नंतर जगात भारी पंढरीची वारी तुम्ही सुरुवात केली. मला एक गोष्ट फार आवडली आपल्या दोघांची, तर तुम्ही दोघांपैकी एक उत्तर देऊ शकता की जेव्हा तुम्ही हे चालत असता तेव्हा प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक जागेमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा काही क्षण असतात किंवा काही लोक तुम्हाला भेटतात. तुम्ही ती खात्री करता की प्रत्येक जणाला तुम्ही जाऊन स्वतः भेटता, स्वतः त्याच्यातून काय त्यांचे अनुभव आहेत, तुम्हाला त्यांच्याकडून काय शिकायला मिळेल, ह्या गोष्टी मी तुमच्याकडून पण बघितल्या, तुमच्याकडून पण बघितल्या. तुम्हाला काहीच गरज नव्हती स्टॉलवर यायची किंवा बघायची, तुम्हाला पण काही गरज नव्हती यायची, कारण आम्ही पहिले होतो, आम्ही एक तरुण पिढी तिथे उभं होतो, पण तुम्ही आला आणि ते केलं. हे का महत्वाचं असतं वारीमध्ये? मला असं वाटतं की वारीमध्ये म्हणजे वारकरी असंख्य, म्हणजे लाखो वारकरी चालत असतात, निरपेक्षपणे चालत असतात, आणि वारकऱ्यांसोबत संवाद साधत असताना की माझ्या पायात चप्पल आहे की नाही, मी खाली बसतोय, माती आहे, चिखल आहे, पाऊस पडतोय. मला असं वाटतं की लोक म्हणतात की तू ऍक्टर आहेस, तू सेलिब्रिटी आहेस, आणि तरी तू एवढा हे होऊन. मला असं वाटतं की वातावरण इतकं भारावलेलं असतं ना की मीपणा गळून पडतो, माझे मी पण गळून पडतो. म्हणजे मी कोण आहे, माझ्याकडे कुठली गाडी, माझ्याकडे किती पैसा आहे, माझं आत्ता पोझिशन काय, मी आल्यानंतर लोक फोटो काढतात, मी सेलिब्रिटी, हे सगळं. कारण जगातला सगळ्यात मोठा सेलिब्रिटी तिथे उभा आहे, जगातला मोठा सेलिब्रिटी, त्याच्यापेक्षा वरती कोणीच नाहीये. त्याच्यामुळे आपोआप ते सगळं ना पहिल्या दिवसापासून गळून पडतं. त्याच्यामुळे नुसती वारी आम्ही कव्हर करत नाही किंवा हा कव्हर करत नाही, तर त्या अनुषंगाने जे घटक येत आहेत की अच्छा ही लोक वारकऱ्यांसाठी मोफत औषधं देतात, त्यांना विचारपूस करतात, मोफत गोळ्या देतात, हे काय मोफत वारकऱ्यांचे पाय चेकून देतात. सो आमच्या दृष्टीनं असं मला वाटतं की वारकरी ज्या निरपेक्षपणे विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग करत चालत असतात, तितक्याच निरपेक्षपणे तुम्ही त्यांची सेवा करत असता. त्याच्यामध्ये कुठलाही, तुम्ही जेव्हा तिथे उभ्या होतात
तेव्हा मी तुम्हाला ओळखत होतो, कारण तुमच्या इंस्टाग्रामवर मी सई तामणकर, मनोज वाजपेयी बरोबरचे इंटरव्ह्यूज मी बघितले होते, तेव्हा मी तुम्हाला ओळखत होतो. पण मी म्हणलं तुम्ही काय करताय, कारण तुम्ही तिथे काय करताय हे काय, तर ते जाणून घेण्यासाठी आम्ही तिथे आलो होतो. आणि जसे आम्ही महत्वाचे आहोत किंवा तसंच तुम्ही तितकेच महत्वाचे आहात, कारण तुम्ही आजच्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करताय आणि तुम्ही सुद्धा तुमच्या कामातून वेगळा संदेश देताय की नाही, अजूनही आपल्याकडे गॅजेट आले, सगळं आहे आपल्याकडे, तरी पण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये उजव्या हाताने दान दिलेलं डाव्या हाताला कळलं नाही पाहिजे, ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे तुम्ही काम करताय की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, ते काम तुम्ही करताय असं मला वाटतं. म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो आणि तुम्ही काय काम करताय हे आम्ही जाणून घेतो आणि आमच्या माध्यमातून, फेसबुक दिंडीच्या माध्यमातून, जगात भारी पंढरीच्या माध्यमातून आम्ही सांगतो की बघा, ही वेल एज्युकेटेड लोक, माणसं, आत्ताची जनरेशन नाही, आम्हाला वेळच नाही, आणि ही लोक वेळ काढून तिथे उभे राहतात उन्हातानात की नाही, आपण आपलं काहीतरी, आपल्याकडे म्हणतात ना, ताटातली आपली अर्धी भाकरी, आपलं पोट भरलेलं असेल तर दुसऱ्याला देणं, ही आपली संस्कृती. तेच काम वेगळ्या बाजूने तुम्ही करता, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा तितकेच महत्वाचे आहात. मी एक ऍड करायला बघते याच्यामध्ये की तुमच्यासारखे बरेच जण काही ना काहीतरी वाटप किंवा हे करत असतात. तर मुख्य पालखी सोहळा किंवा वारी ह्या जेव्हा डिजिटलायझेशन झालं किंवा फेसबुक आलं, हे आलं, तर त्यावेळी ती जी लिंक तुटली होती तरुणांची आणि वारीची, ती कुठेतरी जॉईन करणं खूप महत्त्वाचं होतं. मला खूप लोक म्हणतात की तुमचे फोटो बघून आम्ही वारीमध्ये यायला सुरुवात केली, कारण आम्हाला काहीतरी अट्रॅक्शन हे झालं, कारण की त्यावेळेस फोटोग्राफी वाढली, त्यावेळी डीएसएलआरचा सेल वाढला, डीएसएलआर घेणारे लोक त्यावेळेस खूप वाढले. मी स्वतः तू बघितलंस की कितीदा तू डीएसएलआर कोणाकडनं घेऊन यायचा, कसं मी करायचं. पहिला डीएसएलआर तो क्रेडिट कार्डवर घेतला होता, हो. तो वापरून मग मी सुरुवात केली 3100 म्हणून 30,000 रुपयाला, आणि आता तो खराब झाला पूर्ण तो. पण सांगतोय काय की हे तरुण आणि वारीला कुठेतरी जॉईन करण्यासाठी हे माध्यम मिळालं, सोशल मीडिया. त्याच्या अगोदर ते लिंक नव्हते, आणि यांच्यासारखे लोक जेव्हा 4 जण एकत्र येतात, त्यांचं जे काही एनजीओ असेल काय असेल, तर ते इनडायरेक्टली कनेक्ट होतात वारीला. भले ते चालत नसतील, ते त्या दिवशी तिथं आले असतील, त्यांनी वाटप केलं आणि पुढे गेले, पण त्या वारीला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करता आलं त्यांना, त्या लोकांशी कनेक्ट होता आलं, त्या लोकांचे पाय त्यांनी पडले असतील तर ते पण पांडुरंगापर्यंत ते पोहोचतात. ते कनेक्शन डायरेक्ट पांडुरंगापर्यंत असतं, की त्यांनी स्वतः जायची पण गरज नाही, कारण त्यांची सेवा करणं म्हणजेच पांडुरंगाची सेवा आहे, आणि मनुष्याची सेवा हीच ऍक्च्युअली देवाची सेवा आहे. आयटी दिंडी सुद्धा आहे. आयटी सेक्टरमध्ये काम करणारी मुलं मुली जी आहेत ना, त्यांची वेगळी दिंडी आहे आयटी दिंडी. तर ती मुलं सुद्धा चालत जातात. पुणे विद्यापीठातली मुलं मुली आहेत जे पथनाट्यातून, वेगवेगळ्या परफॉर्मन्स मधून ना सामाजिक संदेश देतात, जनजागृती करतात, प्रबोधनात्मक काहीतरी करतात. मला असं वाटतं की खूप आनंद होतो. समजा माझं वय आता 45 आहे आणि एखादी 25 वर्षाची मुलं हे करतात, तर ते बघून असं वाटतं की हा लाखोचा जनसमुदाय कमी होणारा नाहीये, तो वाढत जाणार आहे असं मला खात्रीशीर वाटतं. नाही, मला एक महत्वाचा पॉइंट ह्यामध्ये हा पण सांगायचा आहे की स्वप्नील तेव्हा ह्या गोष्टी करायचा जेव्हा इन्फ्लुएन्सर हा शब्दच नव्हता, तेव्हा रीच हा शब्द नव्हता, तेव्हा मिलियन्स ऑफ व्ह्यूज हा शब्द नव्हता. आणि जेव्हा मी स्वप्नील मी एका ऑफिसमध्ये काम करायचो आणि मी खूप फॉलो करायचो स्वप्नीलला, बिकॉज त्याने ते क्रॅक केलं होतं. आणि जेव्हा आम्ही ते व्ह्यूज बघायचो तेव्हा थोडं विरोधास्मक वाटायचं की अरे बाबा, कोणीतरी तरुण, म्हणजे तेव्हा तर फेसबुक वगैरे मोस्टली आमच्यासारखे जेव्हा तरुण जे होते तेव्हा, आता तर नाही होता मी, ते वापरायचे. आणि तेव्हा कळलं की ती मनामध्ये ओढ आहे, जसं म्हणतात सांस्कृतिक वारसा आहे. तुम्ही जर ह्या मातीत जन्म घेतला तर तुम्ही बाय डिफॉल्ट तुमच्या डीएनए मध्ये ते येणार, आणि तुम्हाला ते दिसलं तर तुम्ही 100% कनेक्ट होणार. आणि ते मी स्वतः अनुभवलं जेव्हा स्वप्नीलने ते चालू केलं की असं कोणीतरी माणूस, मी जेव्हा क्वेश्चन विचारला की ज्याने पाहिलंच नाहीये, असे भरपूरचे परराज्यातले पण लोक जे महाराष्ट्रात येऊन राहिलेत, आणि जेव्हा ते बघतात तेव्हा त्यांना कळतं अच्छा हा महाराष्ट्र आहे. आणि ते मला कळलं जेव्हा फेसबुक दिंडी जगामध्ये गेली. आणि थोडं मला वाटतं 1-2 असे किस्से जे आहेत ते स्वप्नील नक्की सांगू शकतो फेसबुक दिंडीचे, कारण की मी स्वतः त्याच्या तोंडातून ते ऐकलेले.
एकदम म्हणजे एक अंगावर काटा येणारा क्षण सांगतो की आम्ही ॲप बनवलं होतं. नंतर सुरुवातीला मी एकटा करायचो, सोशलवर टाकायचो. नंतर आम्ही काय केलं की एक सोशल थीम घेऊन करायचं. फोटो आणि व्हिडिओ नंतर सगळेजण थोडक्यात त्याची कॉपी व्हायला लागली, किंवा मला तर चांगलीच गोष्ट आहे की एखादी गोष्ट चांगली असेल तर त्याचीच कॉपी होते. आता खूप पेजेस आहेत जे करतात, पण आम्ही एक वेगळं हे केलं की दरवर्षी एक इतका मोठा प्लॅटफॉर्म भेटतो आपल्याला. आमचा प्लॅटफॉर्म वाढला होता की एक सोशल थीम घेऊन आपण करायचं की वारी तिची म्हणजे महिलांचे प्रश्न आहेत, किंवा तुमचं पाणी वाचवा पाणी जिरवा जे काय कन्सेप्ट आहे त्याला घेऊन एक वर्ष केलं होतं, किंवा तुम्ही नेत्रदान अवयवदान हे आम्ही नेत्रदिंडी किंवा नेत्रवारी ह्या नावाने आम्ही कॅम्पेन केलं होतं एक वर्षी. तर हे सगळ्या गोष्टी करता करता आम्ही नवीन काहीतरी करायच्या ह्याच्यात GPS लावलं होतं एकदा रथाला, की जे लोक दर्शनाला येणार आहेत त्यांना माहीत नसतं अरे कुठपर्यंत आली पालखी. मग त्यांचं मॅनेजमेंट व्हावं, किंवा पुढे ट्रॅफिकचं मॅनेजमेंट व्हावं, पोलिसांना पण कळावं की पालखी इथं आली आहे तर मग पुढचं ट्रॅफिक असं मॅनेज करता आलं पाहिजे, किंवा आमच्या लोकांना पण थोडं मदत व्हावी. GPS आम्ही इंट्रोड्यूस केलं. आणि मग अशी मी उल्लेख केल्याप्रमाणे तो क्षण असा होता की बॉर्डरवरचा जो आपला सैनिक आहे तो तिथं काम करता करता त्या ॲपवरती पूर्ण अपडेट घेत होता, आणि त्यांनी कमेंट तिथं रिव्ह्यू टाकला ॲपच्या खाली की मी इथं देशाचं संरक्षण करतोय आणि तुमच्यामुळे मला पालखीत चालल्याचा अनुभव भेटतोय. कारण की आपल्या अपडेट्स म्हणजे 2-2 मिनिटाला आपण अपडेट्स करतो, त्यावेळी नेटवर्क पण एवढं नव्हतं. तो रिव्ह्यू वाचून माझ्या लक्षात आलं की आपण हे जे काय करतोय म्हणजे ते लोक तिथं आपल्याला संरक्षण देतात म्हणून तर पालखी वगैरे हे सगळं चालू आहे. त्यांचं कवच संपलं आपलं तर आपण काय देशात सगळं अराजकता माजेल. ते खूप मला म्हणजे अजूनही तो आठवतो की खूप रिव्ह्यूज होते, पण त्यातला तो रिव्ह्यू खूप म्हणजे मनाला चटका लावून गेला की आपण त्या सैनिकासाठी काहीतरी करू शकलो. संदीपजी आपलं काही असा अविस्मरणीय क्षण? तसे क्षण खूप आहेत. काही अनुभव आलेले आहेत वारीमध्ये. आम्ही आत्ता ह्या वर्षीचा अनुभव असा आहे 2023चा की आम्ही वाखरीचा रिंगण सोहळा असतो मोठा, जिथे सगळ्या पालखी म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, सोपान काका, गजानन महाराज, वेगवेगळ्या सगळ्या पालख्या ज्या निघतात त्या वाखरीला एकत्र येतात. आणि तो भव्य रिंगण सोहळा साधारण 8-8.5 लाख लोक त्या रिंगण सोहळ्यात असतात, आणि नेत्रदीपक आहे तो रिंगण सोहळा. तर तिकडे आम्ही कव्हर करायला जाणार होतो. त्याच्या आधी मग काही पालं ठोकलेली होती तिथे, काही बंजारा समाजाच्या महिला होत्या, मग त्यांची ती गाणी हे ते, म्हणजे बऱ्याच जणांना हे माहिती नाही की बंजारा समाज इतका आहे म्हणजे वारीमध्ये इतका अनेक वर्षापासून तो सहभागी होतो. मग त्यांचे इंटरव्ह्यूज झाले, गाणी हे ते, आणि साधारण संध्याकाळी तो रिंगण सोहळा असतो वाखरीचा. मग मध्ये वेळ होता, खूप ऊन होतं, 2, 2:30, 3 वाजले होते, आणि मी असंच म्हणलं यार आता ना आपण जरा काहीतरी खाऊ, इथे काहीतरी असेल तर जीव कारण ऊन आहे आणि रिंगण सोहळा कव्हर करायचा आहे असं तसं. तर एक माणूस तिथे आला, तो आमच्या टीमला मला म्हणाला की तुम्हाला जेवायचं का, चला ना आमचं इथे असंच आहे, आमचे सगळे लोक आहेत तिथे, तिथे जेवणाची व्यवस्था आहे आणि आम्ही तिकडे सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करतो, चला तुम्हाला घेऊन जातो असं म्हणून तो येऊन गेला. तर मध्ये शेत होतं, मग तिकडनं मी म्हणलं कुठे घेऊन जात आहे, किती लांब आहे ते आम्हाला. तो पण पटकन आम्ही इकडे कुठल्या तरी हॉटेलमध्ये किंवा कुठेही खाल्लं असतं, पण नाही शेतातून मग ती काळी माती काहीतरी तिकडे लावलेलं होतं, पेरलेलं होतं, त्या शेतातून इकडे मी एका पॉईंट नंतर थांबलो, म्हणून नक्की सांगा किती लांब आहे. ते काय झाडाच्या खाली लोक बसले तिथेच. तो आम्हाला सगळ्यांना घेऊन गेलं. मी सगळ्यांना भेटलो वगैरे, अरे या आम्ही लातूरचे ते, मग फोटो बिटो. तर मी म्हणलं की तुम्ही कसं काय इकडे, म्हणलं नाही आम्हाला भूक लागली होती. तर एक माणूस म्हणाला की चला तुमच्यातलाच माणूस होता, तर ते म्हणे की आमचा इथे जेवणाचं आम्ही सगळ्यांना देतोय, अन्नदान करतोय, तर तुम्ही चला. कोण आहे तो आमचा माणूस, म्हणलं हे काय आत्ता तुमचाच माणूस घेऊन आला. तर नाही हे काय आम्ही सगळे इथे झाडाखालीच बसलोय, म्हणजे आम्ही 10-12 जणच होतो. तर कोण आहे आमचा माणूस, तर कोणीच नाही, आम्हीच होतो इथे, म्हणजे कोणी आणलंय तुम्हाला. तर मी माझ्या टीमकडे बघायला लागलो, म्हणलं अरे आत्ता होता ना तो माणूस आम्हाला सोडून, तर माझा कॅमेरा हो त्यांनी आम्हाला आत्ता सोडलं गेलं. मी म्हणलं, ते म्हणे नाही हो आम्हीच आहोत इथे. तर म्हणलं पटकन शोध तो माणूस कुठे आहे, कुणी आणलंय आपल्याला. तर कॅमेरामन गेला, माझा मेकअप पण गेला, ड्रायव्हर गेला, शोधतायत तो माणूस कुठे, कारण मला एकदम काटा आला. तुम्ही म्हणलं पटकन शोध तो माणूस. तर ते शोधून येते म्हणजे सर नाही, म्हणलं आपल्याला आणलं ना त्यांनी, मग तो. आणि आम्ही आठवत होतो, तर चेहरा कसा आहे आम्हाला आठवेच ना, की एक माणूस भेटल्यानंतर चेहरा लक्षात राहतो, तर चेहरा आठवेच ना. तर मी बसलो असं, आणि एकदम मी ना असं शांत बसलो, ते काय बोलतात माझं लक्ष नाही, माझा चेहरा एकदम असा झाला. म्हणलं नाही हो,
तिकडनं त्यांनी आम्हाला असं तसं, मग ते लातूरचे जे अन्नदान करणारे लोक आहेत, वर्षानुवर्ष करतात, सिनियर आहेत ते, 65 वर्षाचे. मग त्यांनी मला असा लावला हात, वारीमध्ये असेच अनुभव येतात, समजून जा पांडुरंगाने तुम्हाला इथे आणून सोडलं. तो किस्सा माझ्यासाठी अद्भुत आहे. म्हणजे हे हा चमत्कार काय, कोण आलं काय. आणि असं म्हणतात ना की ज्या दिवशी सगळी वारकरी पोचतात तर पांडुरंग तिथे नसतोच, तो वारकऱ्यांमध्ये असतो. तर हा जो अनुभव आहे अजूनही गाठा आला माझ्या अंगावर, तर हा अचंबित करणारा अनुभव आहे. आणि काही काही जसं तू मगाशी म्हणलीस की तुम्ही का आम्हाला भेटलात, तर अकलूजला एक फॅमिली आहे की भागवत नाव आडनाव आहे त्यांचं. ती फॅमिली अशी आहे की त्यांच्या पणजोबांपासून हे कल्चर चालत आलेलं आहे की अकलूजला तेव्हा दिंडी येते त्याच्या आधीपासून त्यांच्या घरामध्ये पूर्ण जो घर आहे, मोठा वाडा आहे, तो सगळा स्वच्छ केला जातो. अंगण वगैरे सडा टाकला जातो, सगळ्या रांगोळ्या काढल्या जातात, दिवे लावले जातात. का तर वारी येते, पालखी येते आणि वारकरी येतात. आणि काहीशे वारकरी त्यांच्या घरी मुक्कामाला असतात. त्या सगळ्यांची जेवणाची, नाश्ता, चहा, पाणी सगळी व्यवस्था, झोपायची व्यवस्था, गाद्या, अंथरुणं, पांघरुणं, त्याच्यासाठी त्यांनी मोठा हॉल बांधला. तिथे सगळ्या गाद्या, पांघरुणं. ते म्हणाले की दिवाळीला आमचा तेवढा उत्साह नसतो, पण वारकरी येणार म्हटल्यानंतर ती आमची दिवाळी आहे. हे जे ना, मग मी त्यांच्या घरी गेलो आणि त्यांचे इंटरव्ह्यू घेतले. म्हणजे फक्त वारी वारकरी असं न करता त्यांचे सुद्धा की तुमच्या काय भावना आहेत, हे कधीपासून आहे, तर हे पणजोबांपासून आहे. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रात अशी माणसं आहेत म्हणून वारकरी आणि वारी परंपरा आपली समृद्ध होत चालली आहे हळूहळू. आणि हा महत्वाचा भाव आहे, कारण की सेवाभाव हा हे मूळ आहे. सेवाभाव आणि आदर. कारण की जेव्हा एकमेकाला, म्हणजे मी लहानपणापासून बघत आलो की कोणी वारकरी एकमेकाला भेटला तर तो माऊली. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या पुरुषाला आईचा दर्जा देता तेव्हा ती खूप वेगळी गोष्ट होते. आणि हे जेव्हा मला समजायला लागलं तेव्हा मला विचारलं, अरे मी माणसाला जर एखाद्या पुरुषाला माऊली म्हणतोय म्हणजे मी त्याच्याकडनं फक्त आदरयुक्त भावनेने नाही पाहते, मी त्याच्याकडनं ममतीची पण आशा करतोय. आणि हे हा जो एक ज्याला म्हणू शकतो की इनसेपरेबल पार्ट आहे वारीचा. जे मला वाटतं स्वप्नील पण कॅप्शन मध्ये भरपूर अशा गोष्टी टाकायचा की अरे बाबा मी त्याच्याकडनं खूप शिकलो. कारण की अरे बाबा हे नक्की काय आहे. वारी करून आल्यानंतर आपल्याकडे अशी परंपरा अशी आहे, गावात म्हणजे वारी झाली की लोक गावी जातात त्यांच्या, आणि एखादं छोटंसं गाव आहे आणि तिथला माणूस वारी करून आलेला आहे, तर अख्खं गाव पुढचे 4-5 दिवस त्यांना जसा वेळ आहे तसं त्याच्या पाया पडायला जातात, त्याचं दर्शन घेतात. मी वारी करत असताना लोक माझ्या पाया पडायचे, माझ्यापेक्षा वयाने मोठे. माझ्या वडिलांचे मित्र म्हणले की आमच्या घरी ये ना 2 मिनिटात, मग आम्हाला पाया पडायचं. तर मला एकदम असं व्हायला लागलं की माझ्या का पाया पडायचं, कारण आपल्याकडे वारी जो केलेला माणूस आहे त्याच्या पायामध्ये विठ्ठल असं म्हणून ते पाय स्पर्श केले जातात. त्याच्यामध्ये वयाचा काही संबंध नाही. मला एक असं म्हणजे युजली मी ऐकत असते तरुण पिढीकडून किंवा माझी आई आहे त्याच्याकडून ऐकत असते की कुठल्या व्यक्तीला भेटलो, तुम्ही जे सेम बोलताय दोघं की किंवा मी कुणाला आहे त्यांना भेटले, ते जस्ट कुठेतरी मंदिरात जाऊन आले किंवा काहीतरी त्यांचं काय म्हणतात त्यांची एनर्जी चांगली आहे किंवा हे एनर्जी चांगली आहे किंवा चांगला भास होतोय. म्हणजे ते जेनजेच्या लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर वाइब्स मॅच होतात. सेम असतं का की आपण जेव्हा अशा काही गोष्टी करतो किंवा निस्वार्थपणे ह्या गोष्टी आपल्याकडून केल्या जातात, त्यांनी आपल्या एनर्जीमध्ये किंवा आपलं जे कर्म असतो या सगळ्या गोष्टी आपण फार बोलत असतो किंवा जेनझीज फार हे शब्द वापरतात, त्याचा काही ह्याच्यामध्ये योगदान असतं का? जे तुम्ही आता जे बोलला म्हणजे एनर्जी, जे तुमची एनर्जी ह्या माणसाची चांगली आहे, या माणसाची एनर्जी फार वाईट वाटली, नको यांच्या बरोबर पुढे जायला, असे काही अनुभव आहेत का आपले? एनर्जी हा शब्द खूप महत्वाचा आहे आता वारीमध्ये. कारण की काही टप्पे 7-8 किलोमीटरचे असतात, काही टप्पे ना माहिती असेल 30 किलोमीटरपर्यंत पण असतात. आणि त्यावेळेस ज्या माणसाला गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा संधिवाताचा त्रास आहे, तो ऍक्च्युअलमध्ये घरामध्ये असताना पण तो घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. अशी माणसं 27 किलोमीटर चालतात आणि त्यांना काही होत नाही. म्हणजे हे सायन्सला पण कळणार नाही की ते कसं होत असेल, ती एनर्जी कुठून येते की सगळेजण चालले. तसं एकटा माणूस नाही चालू शकत. जर त्याला
त्रास आहे आणि तो एकटा ते 27 किलोमीटर चालायला लागला, नाही चालू शकत. पण ही जी समूहाची ताकद आहे, हे जो ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करता करता तो माणूस पुढे जातो, त्यावेळेस ती एनर्जीची लेवल ऑटोमॅटिकली 2x 3x 5x होते, जी त्याची ऑलरेडी असते. आणि तीच एनर्जी तो शेवटी घरी घेऊन जातो. आणि मग ती एनर्जी बाकीचे लोक ऍब्सॉर्ब करतात, त्यांना टच करून, असं मला वाटतं. आता तुम्ही तयारीचं सांगितलं तर आत्ताच तुकाराम महाराजांची तुकाराम बीज आहे काही दिवसांमध्ये, आणि ह्याची तयारी कुठून सुरू होते थोडक्यात तिथून सुरुवात करू आपण. की तुकाराम बीजच्या दिवशी सगळ्या दिंडींचे प्रमुख असतात, त्यांना ते येतात तुकाराम बीज याला. ते काय कुठं इन्व्हिटेशन द्यायची गरज नसते, ते त्यांना माहिती असते की ह्या दिवशी म्हणजे तिथीनुसार ते आहे. आणि मग आमच्या संस्थांमध्ये एक मीटिंग होती की ह्या वर्षीचा प्लॅन आपला असा असणार आहे. कारण की कधी कधी काय होतं, तिथीचा रास होतो, वाढती तिथी किंवा कमी होते, मग कुठला तरी एक मुक्काम आम्हाला वाढवावा लागतो. इंदापूर किंवा पुण्यातल्या दिवस वाढतात तसे, कारण की हे सगळं तिथीनुसार चालतं हे शेड्यूल पूर्ण. फक्त मग ते वारकऱ्यांच्या सोयीसाठी आम्ही ज्या सिटीमध्ये जर जास्त सुविधा आहे, त्यांना पुढचं 10-15 दिवसाचं 5 दिवसाचं घ्यायचं असल्याचं पुण्यामध्ये 2 मुक्काम असतात. त्याचं कारण काय की पुढे गेल्यावरती त्यांना ते जे काही सगळं पुण्यातली बाजारपेठ स्वस्त मध्ये त्यांना सगळं मिळतं आणि पुढचे 10 दिवस त्यांना ते वापरता येतं. आणि पुढे गेल्यावर मग इंदापूरमध्ये आपण घेतो तसं मुक्काम, कारण मग परत पंढरपूरपर्यंत त्यांना ते पुरतं जे काही सामान त्यांनी घेतलं सामान जे आहे ट्रक मध्ये भरतात. हे प्लॅनिंग आता तुकाराम बीजेच्या दिवशी होतं आणि मग आमचं शेड्यूल फायनल होतं. मग ते त्या दिवशीच सगळ्यांना कळतं की आपल्याला ह्या दिवशी निघायचंय, ह्या दिवशी इथे मुक्काम असणार आहे, 1 दिवस असणार आहे, 2 दिवस असणार आहे, आणि मग शेवट ह्या दिवशी आपण आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी आपण तिथं पोहोचतोय. तर हे सगळं शेड्यूल असतं. ऍक्च्युली जी तयारी जी असते, तुम्ही इन्स्टिट्यूशन म्हणतात, हे प्रॉपर ठरलेलं आहे की हे कसं कुठे मिटिंग आणि पुढे कसं प्लॅन करायचं, हे सगळं त्या दिवशी तुकाराम बीजेच्या दिवशीच ठरतं. किती टीम असतात टोटल? टीम असं म्हणता येणार नाही. अख्खं केवढं लोक ह्याच्या मागे असतात? आता बघा ना, ती 350 दिंड्या तर रजिस्टर्ड आहे, तर 350 ते लोक तर आलेले असतात. आणि खूप सारे दिंड्या आहेत की त्यांना नंबर दिलेला नाही. कारण कसं आहे, थोडंसं ते तुम्हाला माहिती मॅनेजमेंटचं कसं, की एवढ्या लोकांना मॅनेज करणं कुठल्याही संस्थांना, ते आनंदी संस्थान असू, देव असू, शक्य नाही. कारण की त्यांना पाणी, त्यांना गॅस सिलेंडर जे काय असेल ते सगळे, राहण्याची सोय, हे सगळ्याची जबाबदारी ही संस्थांकडेच असते. काही झालं इश्यू तर ते संस्थांच्या तंबूमध्ये येतात आणि तिथं त्यांचा वाद असेल किंवा रिक्वायरमेंट असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह होतो. तर मग आता नवीन नंबर देणं सगळ्यांनीच बंद केले. त्यामुळे जे लोक चालतात, समजा आम्ही असा नियम केला की 5-10 वर्ष तुम्ही चालल्यानंतर आम्ही तुम्हाला नंबर देऊ शकतो, तर ते 300-350 लोक. वेटलिस्ट काय? दिंडी क्रमांकावर सगळा खेळ हो. आहे. दिंडी क्रमांकावर अख्खी वारी होती. दिंडी क्रमांक 51 म्हटल्यानंतर त्यांना कळतं की काय हे येतंय. आणि कुठे राहतात ते, कुठं त्यांचा मुक्काम असणार आहे, ह्याचं पण सगळं डेटाबेस जो असतो तो संस्थांकडे असतो की ही कुठे, कारण की कुठे काय दिंडीमध्ये झालं तर तिथे ती अग्निशामकची गाडी पोहोचली पाहिजे. त्यामुळे त्याचा पूर्ण डेटाबेस पण असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि हे म्हटलं तसं दिंडी क्रमांक देण्याचं आम्ही का बंद केले की हे पुढे जाऊन ते इश्यू होऊ नये. कारण की आजकाल खरं सांगायचं झालं तर काही फॅशन म्हणून पण काही लोक दिंडी सुरू करतात. आणि कारण की ते संप्रदायाचा मूळ गाभा जो आहे की दिंडीमध्ये जे बेसिक रिक्वायरमेंट आहेत की पताका असणं, त्यानंतर तुमचं तुळशीवाली एक असणं, अंडेवाली असणं, तुमचे टाळकरी मिनिमम एवढे असणं, तर ह्या सगळे एक थोडंसं एक त्याचा नियम घालून दिल्यासारखं. आणि मग ते जर जे व्यवस्थित पाळतात, व्यवस्थित चालतात, टायमिंगला निघतात. कारण की तुम्ही पाहिलं असेल की पालखी निघाल्यावर त्यांना ते तुतारी वाजून किंवा ते करणा वाजून टायमिंगलाच सगळेजण निघतात. ते एका टायमिंगला निघाल्यानंतरच सगळं ते एका लाईनीमध्ये चालू होते. एकच तासामध्ये पूर्ण परत ती लाईन सुरू होते. म्हणजे ती 4-5 किलोमीटरची लाईन असेल. हे सगळं जे काही आहे तर ते फॉलो व्हायला पाहिजे. म्हणून आपण आता ते तुम्ही म्हटलं तसं की नंबर देणं बंद केले आणि वेटिंग लिस्ट झाल्यानंतर मग आपण त्याच्यावर विचार करू. असं वेगवेगळ्या तयारी असतात. लोकांना खूप कमी जणांना माहिती आहे, तुला माहितीच असेल. पालखी असते, संत ज्ञानेश्वर माऊलींची, तुकोबांची पालखी. त्याला मला ह्या वर्षी, म्हणजे मी अनेक वर्ष वारी करतोय, मी 4-4थ्या वर्षी मला कळलं की असं आहे. समोर जी बैल जोडी आहे ना, तर त्याचं सिलेक्शनची प्रोसेस जी आहे ती काही महिने आधी सुरू होते. म्हणजे बैल घेतले आणि जुंपले असो, त्याची प्रोसेस आणि त्याचा मान असतो. त्याच्यामध्ये आम्ही इंटरेस्टेड आहोत, आमच्याकडे ही बैलजोडी, त्याचा फॉर्म भरायचा, मग तुमच्याकडे ते येतात आणि तुमच्या बैलांची उंची, धष्टपुष्टता, त्याची शिंग
आणि त्यांचं दिसणं, देखणेपणा हे सगळं बघितलं जातं आणि त्याचं सॉर्टिंग केलं जातं की ओके 25 बैलजोड्या बघितल्यात, त्यातल्या ह्या 10 मधल्या ह्या 5 मधल्या ह्या 3 मधल्या मग कुणाला द्यायचं, मग ह्या वेळेस काय पिंपरी सौदागरची हे ह्यांना हा बैलजोडी समान, मग ती बैलजोडी त्या ह्याला जुंपली जाते. आणि 2 बैलजोडी असतात, म्हणजे ही बैलजोडी समजा थकली तर ती ट्रक मध्ये दुसरी बैलजोडी असते, मग ती जुंपली जाते, चेंज होतात. हा. म्हणजे लोकांना फक्त वाटतं की हा बैलजोडी आहे, पण त्याचा मान जो आहे तर त्याचा गावामध्ये मान वाढतो की ह्या वेळेस संत तुकाराम महाराजांच्या पालखीला आमची बैलजोडी जोडली गेली. म्हणजे एवढी तयारी आधीपासून चालते. आता समजा टॉयलेटची व्यवस्था आहे, शौचालयाची, तर निर्मल वारीच्या सगळे जे टॉयलेट साफ करणार आहे त्यांचं इंटरव्ह्यू मी घेतलं होतं की ही प्रोसिजर कशी चालते. तर ते म्हणाले की 150 ट्रक आहेत, 150 ट्रक, 3,500पेक्षा जास्त मोबाईल टॉयलेट्स आहेत आणि काहीशे कर्मचारी आहेत आणि साधारण 10 का 15 वॉटरचे टँकर्स आहेत. म्हणजे 3,500 इथे आहेत, 3,500 इथले मोबाईल टॉयलेट्स इथून सासवडून निघाले आणि पुढे जेजुरीला आहे मुक्काम. त्याच्या आधी हे ट्रक निघतात पुढे पहाटे आणि तिकडे क्लिनिंग होऊन ते मोबाईल टॉयलेट्स तिथे रेडी असतात. एक्झॅक्टली, मी ते बघितलंय स्वतः. आणि खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ना की त्या नॉर्मल इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला पण जमत नाहीत, अशा स्केलचं हे काम चालत असतं. मला वाटतं हा त्यातले ना 2 महत्वाचे शब्द ह्यातनं जे आलेत ना, एक तर निरपेक्षपणा आणि निस्वार्थपणा. ह्या गोष्टी तेव्हाच घडून येतात जेव्हा तुम्ही खूप निस्वार्थपणे काम करता. आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युली केस स्टडी म्हणून यायला पाहिजे. ॲज अन MBA स्टुडंट किंवा IIM वगैरे हा पॉडकास्ट बघत असतील तर नक्की ही केस स्टडी यायला पाहिजे. कारण की काय होतं की हा विरोधाभास आहे खरं तर. ज्या आपण आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये वारीमध्ये जे बघतो, जी एकात्मता बघतो, एकता बघतो, आणि जो ऍक्च्युली समाज आहे त्यामध्ये खूप डिस्टन्स आहे. आणि असं वाटतं की आपल्याला आत्ता अशी गरज आहे की ते जे काही गुण आहेत ते जेवढे घेता येतील, म्हणजे स्टिरॉइडवर ज्याला म्हणतो, जेवढे घेता येतील आपल्याला घ्यायला पाहिजे. राहुट्या ठोकणारी लोक आहेत, ती शेत बघितलं जातं, शेतकरी लोक त्यांचं शेत देतात राहुट्या ठोकायला. म्हणजे वाढलेला आहे, निराला आहे, निरा स्नान आहे, तर तिथे ऑलरेडी ती मैदानं जी आहेत, मैदानं म्हणजे शेत, ती शेत दिलं जातं की इथे राहुट्या ठोका. मग राहुटे ठोकणारी माणसं दिंडी क्रमांक 51, दिंडी क्रमांक 37, त्याच्यामध्ये किती 120 लोक आहेत. 120 लोक, प्रत्येक राहुट्यामध्ये 20 लोक राहणार, म्हणजे किती राहुट्या ठोकल्या जाणार त्या राहुट्या. एका राहुट्यामध्ये 20 जण राहतात. आपल्याला हॉटेलला गेल्यानंतर रूम शेअरिंग ह्याच्यामध्ये आहोत आपण, तिथे एक पाल ठोकलं की त्याच्यामध्ये 20 लोक राहतात. अध्यात्माला तुम्ही मेडिटेशन हा एक शब्द पण वापरला त्याच्यामध्ये. मेडिटेशन म्हणजे कुठेतरी शांत बसून ध्यान करणे किंवा हे नाही. आता तुम्ही जर खरंच त्या गुरुचे काही गुरु सांगतात की तुम्ही जर डान्स करताय तर ते पण मेडिटेशन होऊ शकतं, तुम्ही जर गाताय तर ते पण मेडिटेशन होऊ शकतं. तसं वारीमध्ये तुम्ही जर चालताय कंटिन्यू 27 किलोमीटर ज्ञानबा तुकाराम किंवा जे अभंग आहे ते गात, तर ते एक मेडिटेटिव्ह स्टेटच आहे तुमची. तर हे आजच्या पिढीला कळणं गरजेचं आहे की आपण जे करतोय त्यात जर आपण 100% देऊन काम केलं आणि ते अचीव केलं जे आपण ठरवले, तर ते तुमच्यासाठी अध्यात्म असू शकतं की तुम्ही एक चांगलं काम काहीतरी करताय, फक्त ते मन लावून करा. आता वारकरी संप्रदायातही काय सांगितलं जातं, माळ घालतात किंवा तुम्ही चांगलं काम करा, वाईट काही करू नका, हे बेसिकली सांगितलं जातं. कुठलंही आता आपला भागवत धर्म आहे थोडक्यात, वारकरी धर्म, तर ह्याच्यामध्ये हेच सांगितलं जातं की तुम्ही चांगले म्हणजे सत्कर्म करा थोडक्यात. फक्त ते त्यातून तुम्हाला जे मेडिटेटिव्ह स्टेट आहे ते तुम्ही तुमच्या कर्मातूनही मिळवू शकता. मला असं वाटतं की जेवढं मी अनुभवलंय, तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा तुम्ही जिममध्ये असाल किंवा तुम्ही एका मंदिरामध्ये असाल, ती जी डिटॅचमेंट किंवा स्थितप्रज्ञ काहीतरी म्हणतात, स्थितप्रज्ञता, तर ती भावना जर तुम्ही तुमच्या मनात असेल की ना चांगलं ना वाईट, कोणाबद्दल विचार करायचा किंवा स्वतःला पण लावून घ्यायचं, ते अटॅचमेंट जे असतं ना, ज्याच्यामुळे आपण मेंटल हेल्थच्या गोष्टी ज्या येतात किंवा जेलसी जी येते किंवा आपण दुसऱ्याचा वाईट विचार करतो, गॉसिप येतं किंवा हे येतं ते येतं, आपण आपल्याशी आपण जे करतोय
ते चांगल्या पद्धतीने करत राहायचं, कष्ट करायचे, त्याच्यातून देव बघत असतो. दुसऱ्यांचं वाईट नाही बघायचं आणि ना चांगलं अपेक्षित करायचं ना वाईट अपेक्षित करायचं. हे माझ्यासाठी आय थिंक अध्यात्माचा खरा अर्थ हा आहे. आणि जेव्हा आपण देवाच्या समोर पण जातो, कधी मागायला नका जाऊ, नुसतं त्याच्या समोर थांबून तो अनुभव घ्या, असं मला पर्सनली वाटतं, म्हणजे माझ्या जनरेशन. आणि नाही दुसरं काय माहितीये का, आता ते मॉडर्न तुम्ही जर खूप अशा आता नॉर्मल लोक पॉडकास्ट वगैरे फॉलो करतात आणि ते असं स्पिरिच्युअलिटी तिथं शोधतात आणि ते डिटॅचमेंट हा शब्द खूप वापरतात. पण वारी अशी शतकांची परंपरा जिथे डिटॅचमेंट हाच मुळात त्याचा सुरुवात आहे. वारीची सुरुवात ही मुळात डिटॅचमेंट पासून आहे. तुम्ही घरदार सोडून ती मोहमाया सोडून तुम्ही त्यामध्ये जाता आणि काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करताय. आता हे कसं आहे, ते मी नेहमी म्हणतो की भारताचा प्रॉब्लेम हा ब्रँडिंग आणि मार्केटिंगचा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे ह्या गोष्टी सुरुवातीपासून आहेत आणि स्वप्नील जसं फेसबुक दिंडी एवढं लोकांपर्यंत घेऊन जातो ना, अशा वेळी जेव्हा म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की काही काही ज्या वाईट गोष्टी असतात त्या जास्त अँप्लिफाय होतात सोशल मीडियामध्ये. आणि मी त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट फेसबुक दिंडीमधनं बघितलं की अरे पॉझिटिव्ह गोष्टी पण तेवढ्या अँप्लिफाय व्हायला पाहिजे. आणि खरं तर मला असं वाटतं की स्वप्नील सारखे अजून हजारो फेसबुक दिंडी करणारे यावेत, संदीप सरांसारखे यावेत. तो मार्केटिंगचा जो प्रॉब्लेम आहे, एवढा पॉझिटिव्ह कॉन्टेंट क्रिएट व्हावा त्यातनं की जो काही निगेटिव्ह कॉन्टेंट भारताबद्दल महाराष्ट्राबद्दल तयार होतो तो अख्खा निग्लेक्ट व्हावा. डिटॅचमेंट बद्दल बोलला म्हणून सांगतो की आता मागच्या वर्षी, त्याच्या आदल्या वर्षी बीबीसीने एक स्टोरी केली होती का महिलेवरती, की तुम्ही का आला इथं वारीला. तिने एकदम जनरल उत्तर दिलं, खरं की वर्षभर आम्ही नवऱ्याचं बोलणे ऐकतो, काम करतो, त्यांचं हे म्हणजे सगळे जे घरातले प्रॉब्लेम आहेत त्यातून आम्हाला छुटकारा भेटतो 15-20 दिवस, म्हणून आम्ही आले. हे जे ते खूप ओरिजिनल उत्तर आहे ऍक्च्युली. ते आता पण असेल, ते युट्यूबला नंतर सर्च करा, एकदम भारी उत्तर दिले त्या हिने की ही जी संसाराची डिटॅचमेंट आहे ती तुम्ही वारीमध्ये आल्यावर पूर्ण विसरून जाता. ते तुमचं घरातले जे काय टेन्शन असतील काय असतील ते सगळे विसरून इथं वारीमध्ये तिला विचारणारा कोणीच नाही ना की तू हे का केलं, ते का केलं, असं का वागतेस. जे काय वारीत म्हणजे चालताना जे काय नियम आहेत ते तर ती पाळतीच आहे, पण जे घरातले जे अननेसेसरी नियम तिच्यावर लादलेले गेलेले असतात तर ते तिच्यापासून तिला ह्यात 15 दिवसामध्ये फक्त सुट्टी, म्हणून ती येते. मला बेसिकली अध्यात्म हा खूप मोठा शब्द आहे. कारण आज आपण ज्या वेगाने धावतोय ना, त्याच्यामध्ये अध्यात्माला आपण कॅच नाही करू शकत. अध्यात्मासाठी तुम्हाला थांबायला लागतं. ते तितकं सोपं नाहीये. मेडिटेशन आपण करू शकतो, पण मेडिटेशन करताना कोणी डिस्टर्ब केलं तर मेडिटेशन करतोय ना यार असं झालं तर गेलं मेडिटेशन, त्याला काय अर्थ नाही. कशाला फोन केलास तुम्ही, मेडिटेशन करत होतो मूर्खा, कळत नाही तुला वगैरे, तर गेलं मेडिटेशन सगळं पाण्यामध्ये. फोकस आध्यात्मिक बैठक असणं, अध्यात्म असणं, ह्याच्यासाठी तुम्हाला, कारण आपण आता स्क्रोलिंग आणि ट्रोलिंगच्या जमान्यामध्ये आहोत ना, आपला स्पीडच आहे, सेकंदावर होता ट्रोलिंगच्या जमान्यात. त्याच्यामुळे आता आपण काय करू शकतो, बेस्ट काय आहे ह्याच्यामध्ये, आपण तर इतकं थांबू शकत नाही किंवा इतकी आपली ती उंची सुद्धा नाहीये की ती आपण अचीव करू शकतो. आता आपण बेसिक गोष्टी करू शकतो, जसं की मेडिटेशन आहे, जसं तू म्हणालीस की कुणाविषयी वाईट न हे होता आपण आपल्या पद्धतीने चांगलं. आणि सगळ्यात आत्ता आपल्याला आत्ताची गरज काय माहितीये का, की जातीपातीचं, धर्माचं आणि भाषेचं आणि वर्णाचं आणि गरीब श्रीमंती जे काही त्या भिंती ज्या आहेत ना त्यांची संख्या वाढत चालली आहे. तर त्या भिंती ज्या उंच होत आहेत त्या खुजा करणं, कमी करणं आपलं. श्रीगोंद्याचा ह्या वर्षी मी त्यांना भेटलो होतो. श्रीगोंद्याची एक दिंडी आहे, पालखी आहे, संत शेख मोहम्मद पालखी श्रीगोंद्याची. तर अनेक वर्ष, आता मागच्या वर्षी मी त्यांना भेटलो होतो, तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत आहेत ते. तर शेख मोहम्मद संत आहेत आणि ती वारीमध्ये येतात. ती पालखी मी ती कव्हर केली आणि ती जास्तीत जास्त लोकांना पाठवली. कारण आज आपल्याकडे राजकारणाच्या ईर्षेपोटी म्हणा किंवा कुठल्याही स्वार्थ साधण्यापोटी ह्याच्यामध्ये आपल्यामध्ये किती हे केलं जातंय, पाहिलं जातं. मला माझ्या मुलाला सांगावं लागतंय की नाही बाळा, धर्म घरामध्ये आहे, जात आपल्या घरामध्ये आहे. आपण कुठल्या देवाला मानतो, कुठल्या संताला मानतो,
कुठले विचार आहेत ते आपल्या घरामध्ये बाहेर पडताना आपण माणूस म्हणूनच बाहेर पडलं पाहिजे. बरोबर. सोपी गोष्ट आहे, आजही आपल्यामध्ये ते आहेच आहे, फक्त बाहेरून हा वरखा आहे जाती धर्माचा. मी नेहमी उदाहरण देतो की रस्त्याने चालत असताना टू व्हीलरवाले एखादं नवरा बायको जोड बसेल किंवा मित्र असेल आणि धाडकन पडले ते दोघे जण, तर पहिली रिॲक्शन आपण पटकन जाऊन त्यांना उचलतो, त्यांची टू व्हीलर उचलतो, त्यांना उचलतो. खरचटलंय का, आपल्या गाडीमध्ये पाणी असेल, बॅग मध्ये पाणी असेल, पाणी सोडा सोडा, वारं सोडा जरा, त्यांना बसू दे, हो ताई बसा तुम्ही. आता तो त्यावेळेस पटकन आपल्यातला माणूस जागा होतो. तेव्हा आपल्याला हा विचार येत नाही की पडलाय का, काय आडनाव आहे तुमचं, अच्छा हे का, अच्छा मग नाही पण यजुर्वेदी का ऋग्वेदी, सिया का सुन्नी, कुठलं का हे का ते, कुठलं SC OBC NT काय येतं का काय, पटकन आपण काय करतो, जातो आणि उचलतो त्यांना, अरे बसा बसा गाडी बसा बसा, येतात चला चला. हे जे आहे ना खरं आपल्यातलं आहे, आपण खरे असेच आहोत. आपण वर्ण हे सगळं बातम्या ऐकून, हे बघून, दंगे बघून आपल्यामध्ये ते विचार येतात की अच्छा हे ना, हे हिंदूंनी, हे मुस्लिमांनी केलं, हे ह्यांनी केलं, ते त्यांनी केलं, हे ह्या जातीने केलं बरं का. असं नाहीये. मूळ माणूस जो आहे ना आपल्यातला, तो तिथे जागा होतो. कुणी धडपडलं पडलं ना तरी पटकन जागा होतो की अरे तुम्हाला कुठे लागलं नाही ना. तर हा ही खरी मानवता आहे, ती आपल्यामध्ये 100% आहेच आहे. आपण नाव विचारत नाही, आडनाव विचारत नाही, जात पात, गरीब श्रीमंत काही विचारत नाही, आपण त्याला मदत करतो. मला असं वाटतं वारी काय, वारकरी संप्रदाय काय, तर हा आपला वारकरी संप्रदाय. नाही, तुम्ही खूप छान गोष्ट सांगितली. फक्त एक ऍड करतो यामध्ये. मी स्वप्नीलचा दरवर्षीचा रिंगणाचा एक असा फोटो असतो की जिथे मोठं रिंगण होतं, तो फोटो असतो, आणि तो तुम्ही जर वरतून असा ड्रोन शॉटने बघितला तर तुम्हाला सगळं फक्त आणि फक्त पांढरं शुभ्र दिसतं. आणि ते मला वाटतं ते प्रतिकात्मक आहे की वारी हा अशी जागा आहे, याचं मेल्टिंग पॉइंट ज्याला म्हणतो, की अरे बाबा सगळ्या प्रकारचे लोक एका जागी येऊन काहीतरी चांगलं करतायत. आणि जर मला असं वाटतं जर कोणी नवीन बघणार असेल आणि तुम्हाला असं कधी वाटत असेल की अरे बाबा काय चाललंय समाजामध्ये, तुम्ही फेसबुक इंडियाच्या पेजवर जा, तो फोटो बघा आणि तुम्हाला खरंच वेगळं वाटेल की अच्छा हे आपण आहोत. तुम्ही जे म्हणता हे आपण आहोत. सरांनी एक पॉईंट मगाशी तुम्ही सांगितलं त्या पालखीचा, त्याच्या तुकाराम महाराजांची पालखी निघाल्यानंतर पहिली अभंग आरती जी होती ती अंगडशेवा बाबा वाली जे दर्गा आहे तिथे होती. म्हणजे हिथूनच सुरुवातच तिथून नाही तुकाराम महाराजांची, की त्यांचे जे शिष्य होते अंगडशेवाली बाबा म्हणून, त्यांच्या तिथे पहिली अभंग आरती होती. आणि असे खूप उदाहरणं आहेत पुढे गेल्यानंतर. तुम्हाला सांगतो, लासूरणे गावामध्ये जेव्हा पालखी असते त्या दिवशी नेमकं पालखीचा आणि त्यांचा सण असतो एक, तो क्लॅश होतो नेमकं, त्या 1-2 वर्षांनी ते क्लॅश होतं. तर ते सण साजरा करत नाहीत, पालखी गावातून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी साजरा करतात, एवढं आहे. आणि ते शिरखुर्मा घेऊन येतात सगळ्यांसाठी, त्या आमच्या दिंडीमध्ये येऊन आणून देतात. मग संस्थांची जी मेन दिंडी असते ते घरून बनवून सगळं घेऊन येतात, ते नैवेद्य दाखवतात पालखीला आधी, मग सगळ्यांना सर्व करून असं. हे अशी खूप उदाहरणं आहेत. म्हणजे आत्ताच्या ह्या टॉप मधनं आपण काय केलं पाहिजे, तुम्ही, मी, देवयानी, काय केलं पाहिजे, तर वारी व्हायरल करूयाच, हो, पण एम्फसिस काय करूया, तर हे करूया, हे महत्त्वाचं आहे. हे करूया, हे करूया, पुढच्या पिढीला हे सांगूया की अरे नाही हे आपला महाराष्ट्र आहे, हे सांगूया. ते तर महत्वाचं आहेच. पण एक शेवटचं मला काय वाटतं की मी मगाशी पण विचार करत होते, तो प्रश्न पण महत्वाचा प्रश्न आहे की वारी, आपण दोघंही त्याचं उत्तर द्यावं. वारी असं एक भावना आहे, मी भावना म्हणेन. वारी ही अशी भावना आहे जी राजकारणापासून अनभिज्ञ राहिलेली आहे. ती कशी राहिली एवढे वर्ष, आणि ते का तसंच राहिलं पाहिजे प्रत्येक आत्ताच्या या जनरेशनमध्ये, ते का राहिलं पाहिजे. पुढे तुम्ही जसं म्हणला की आपण पहिले माणूस बघतो, बाकीच्या गोष्टी नंतर येतात, तसंच वारी पण पहिले माणूस बघते, माणुसकी बघते. का ते? कारण तिकडे जगाचा पंतप्रधान बसलाय पंढरपुरात. राजकारण्यांनी राजकारण आणायला गेलं तर राजकारण संपेल, इतकी ताकद आहे त्याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं की राजकारणच्या लेवलला जे राजकीय नेते आहेत, जे राजकारणी आहेत, ते आपल्या महाराष्ट्रातूनच घडलेले आहेत ना. त्यांच्यावरही वारीचे संस्कार आहेत. ते राजकारण गावामध्ये खेळतील, बरोबर, गावामध्ये
ग्रामपंचायत, तालुका, विधानसभा, लोकसभेला ते टोकाचं राजकारण करतील. परंतु एखादा राजकीय नेत्याच्या घराच्या समोर एखादा झोपडीतला माणूस वारी करून आलेला असेल तर राजकारणाला त्याची ताकद माहिती पांडुरंगाची आणि वारकऱ्याची, तो त्यांच्यासमोर लीनच होणार. हाच मुद्दा मी सुरुवातीला जे सांगितली, वारीचा जो काही हिस्ट्री आहे की त्यावेळेस एवढी वारी प्रॉब्लेममध्ये आली होती औरंगजेबाने अटॅक केल्यानंतर, की आता वारी जाणार का नाही हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळेस राजाराम महाराजांनी जो सिक्युरिटी पुरवली वारीला, त्याचा उल्लेख आहे पूर्ण, तुम्ही जर हिस्ट्री पाहिली तर तेव्हापासून राजाश्रय भेटलेला आहे पालखीला, वारीला, आणि तो अजूनही आहे. कारण की तुम्ही म्हणता तसं ते आमदार खासदारांची वरच्या लेवलची मीटिंग होती, तेव्हा सगळं हे प्लॅनिंग ठरतं. तिथं आमचे सगळे मॅनेजमेंट लोकांना बोलवतात की काय लागते तुम्हाला, काय कमी पडते सांगा. हे तेव्हापासून आहे. म्हणजे असं नाही, तुम्ही म्हणते ते बरोबर आहे की ते मार्केटिंग करतील त्यांचं की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, पण ते कोणत्या भावनेतून करतात ते खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही म्हटलं तसं की राजकारण कुणी जरी आलं तरी त्याला सामान्य वारकऱ्याप्रमाणेच तिथं वागणूक मिळते. त्यामुळे अजूनही एकमेव वारी असं सण असेल की तो अजूनही राजकारणापासून दूर राहिलेला आहे. आतापर्यंत खूप जणांनी प्रयत्न केले. आता मी ऑन कॅमेरा सांगतो याच्यामध्ये की बरेचशे ठिकाणी रिंगणाच्या वेळेस काय होतं की ज्यांनी आयोजित केले तिथले लोकल जे काही नेते असतात ते येतात, पण ऍक्च्युअल म्हणजे रिंगणाचं काम कोणाचं आहे, तिथं कोण उडीचा खेळ खेळणार आहे ते लोकांना तुम्ही एंट्री दिली पाहिजे. तिथं त्या लोकांना उभं राहायला जागा आहे का, हे खूप म्हणजे मी आज सगळ्यांच्या समोर का सांगतो, हा मुद्दा खूप मोठा आहे. दरवर्षी हा आम्हाला फेस करावा लागतो की तिथे इतर लोक इतके असतात की तेवढ्या दिंड्या आतमध्ये येऊ शकत नाहीत. त्यांना यायचंय रिंगणामध्ये, खेळायचंय, त्यांना पाऊल खेळायचं असतं. ठीक आहे, तुम्ही खेळा, ह्यांचं झाल्यावर तुम्ही खेळा. मेन फंक्शन कोणाचं आहे? आता तुम्ही कलाकार आहात, तुम्हाला जर स्टेजवर जायला नाही मिळालं तर काय वाटेल तुम्हाला? तर हा मुद्दा मला ह्या पॉडकास्टच्या थ्रू खूप सांगावासा वाटतो, कारण की हे दरवर्षी फेस करतो मी. आणि फोटो काढण्यासाठी पण ते खूप भरलेलं खूप असणं खूप महत्वाचं आहे. ड्रोन मध्ये येण्यासाठी पण ते खूप फुल्ली असेल तर, फुल फील्ड असेल तर वरतून तो छान दिसणार. हा मुद्दा खूप ह्या राजकारणाच्या ह्या पॉईंटमुळे मी सांगितलं की ते खूप काही लोक थोडंसं हे करतात, पण आम्ही आमच्या पद्धतीने काय मॅनेज करायचं. कधी कधी तर आमच्या लोकांनी कॅन्सल केले, गुढीचा खेळ कॅन्सल. एवढं म्हणजे ते नियम, ते सगळे राईट्स असतात जे काही चोपदार असतील त्यांच्याकडे, की काय करायचं, कुठं होणार, किती वेळा होणार. तर हे थोडंसं त्या लोकांनी अजूनही लक्षात ठेवलं पाहिजे की ही जी संस्कृती आहे ही आपल्याला जोपासायची. तिथे कुठेतरी सेल्फी फोटो वगैरे हे नंतर येऊ दे, तुम्ही करा, आम्ही काही आपण कुणाला बॅन नाही करू शकत, पण मूळ जे फंक्शन आहे ते पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमचे हे करू शकता. ते विरघळून जातात. विरघळून कुठलाही मी जसं म्हणालो तसं की नेता असो, उद्योगपती असो, कोणीही असो, तो वारीमध्ये आल्यानंतर विरघळून जाईल. साखरेत पाणी जशी म्हणजे विरघळून जाईल. आणि आय थिंक अख्खा क्रू इथे जे बसले आहेत ते सगळे ऐकतायत या गोष्टी. आणि आय थिंक 25 वर्षाच्या वर कोणी नसेल मी सगळं. पण जगात बारी पंढरीची वारी हेच भावना आली. आणि फेसबुक दिंडीद्वारे जे मॉडर्नाइज झालेलं आहे वारी, पण आपल्या ट्रेडिशन्सला किंवा आपल्या सगळ्या परंपरांना जोपासणाऱ्या किंवा आपल्याला त्यांच्याशी एकत्र करून आणणाऱ्या ह्या दोन गोष्टी, आणि हे दोन महत्वाचे मनुष्य आपल्या समोर आहेत आणि ते आपल्यासाठी हे करू शकतात. म्हणजे आपण आज पॉडकास्ट करू शकतो, ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही वेळ काढला आला इथे. नाही, मला खूप महत्वाचं वाटतं आपण या माध्यमाचा इतका चांगल्या पद्धतीनं उपयोग करतोय आणि तुम्ही आम्हाला आज बोलावलं. खरं तर मला असं वाटतं की ही सुद्धा वेगळ्या पद्धतीची सेवाच करताय तुम्ही, कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवत आहे आणि ही कायमस्वरूपी राहणार. उद्या हा इंटरव्ह्यू बघून एखाद्या तरुण मुलींना वाटलं की अरे हा आपला महाराष्ट्र आहे का, ही परंपरा आहे का, आपण एकदा तरी गेलं पाहिजे. सुट्टी काढून, वेळ काढून, भले 20 दिवस नाही पण 3 दिवस तरी चाललं पाहिजे, ते बघितलं पाहिजे. तर मला असं वाटतं की ह्या पॉडकास्टचा म्हणजे कृतकृत्य झालो आपण की हे जर लोकांनी पुढच्या पिढीने ठेवलं आणि हे होत राहील असं मला वाटतं. आणि वारीमध्ये मी स्वतःला आश्चर्यचकित असं मानतो की कुणी मला सॅनिटायझर वापरताना दिसत नाही. अरे माझे जरा हात हे झाले, जरा भाकरी आणि पिठलं त्या माणसाने दिलंय आणि जरा सॅनिटायझर दिले, ते काही होत नाही तुम्हाला. कसं वाटलं आपल्याला? प्रामुख्याने तुम्ही म्हणता असं की सर पण म्हटले की डिजिटल डॉक्युमेंटेशन होणं खूप गरजेचं होतं वारीचं. मी सुरुवात केली, त्याच्यानंतर त्याचा वटवृक्ष झाला आणि आता खूप जण हा कंटेंट
कधीही तिथून डिलीट होणार नाहीये. कारण की आता माझे कंटेंट पण अजून आहे तसं आहे फेसबुकवरती 12 जर तुम्ही स्क्रोल कराल तुम्हाला हात दुखेल, पण ते हे नाही होणार कारण की तेवढे डेटा तिथं ऑलरेडी आहे की डिजिटल डॉक्युमेंटेशन होते वारीचं. आणि हे खूप महत्वाचं आहे कारण की आता जुने जर तुम्ही डॉक्युमेंट्स पाहिले तर ते काही कुणाकडे तरी गेलेले असतात, विखुरलेले असतात. हिथं तुम्ही एका ठिकाणी सगळं, आता तुम्ही जर 10-12 वर्षाची जर हिस्ट्री बघायची म्हणली वारीचे, कुठे काय झालं होतं, कोणत्या टायमिंगला झालं होतं, तर ते पूर्ण तुम्हाला इंटरनेटवर पाहायला मिळते. तर खूप ते आपलं एक आपलं भाग्य म्हणायचं की इंटरनेट सारख्या गोष्टीमुळे ह्या सगळ्या डिजिटलायझेशन होते सगळ्या गोष्टींचं, आणि अशा पॉडकास्टच्या थ्रू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते. त्यातून खूप भारी वाटते. थँक्यू. आय थिंक ह्यामधनं खूप काही गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या, खूप काही नवीन शब्द शिकायला मिळाले. आम्ही दिवसभर बोलू शकतो एवढा मी पण शिकले. एखादा मॅरेथॉन करू शकतो अशा बोलण्याचा, कारण की हा टॉपिकच एवढा वास्ट आहे आणि त्याचा व्याप एवढा मोठा आहे की तुम्ही खूप काही गोष्टी फक्त तुम्ही अनुभव जरी सांगायचे झाले तरी दिवस जाऊ शकतो. पण धन्यवाद, तुम्ही इथे आम्हाला वेळ दिला. धन्यवाद, ह्या गोष्टी तुम्ही आमच्या समोर सांगितल्या. मला एवढी खात्री आहे की हा एपिसोड बघून नक्की भरपूर लोक दिंडीमध्ये सहभागी होतील आणि वेगळ्या पद्धतीने दिंडीला पाहतील ह्याच्या पुढे. फक्त एकच हे असेल की दिंडीमध्ये येताना दिंडीचं म्हणजे जे काय पालखीत चालायचं आहे ते क्वालिटेटिव्ह असलं पाहिजे, क्वांटिटेटिव्ह नसलं पाहिजे. की मी 2 दिवस चाललो, 3 दिवस चाललो, पण तू काय त्या 2-3 दिवसामध्ये शिकलाय तुम्ही, किंवा तुम्ही काय पद्धतीने वारी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण की फक्त सुट्टी आहे म्हणून मी आलोय आणि चांगले पडावे म्हणून झालोय काय हे नाहीये, त्यात पॉईंट नाहीये. तर आता आमचे सचिन पवार म्हणून एक मित्र आहेत, त्यांनी वारीत ह्याच कारणासाठी एक असा वॉक थ्रू किंवा हे चालू केलंय की त्या सगळ्यात एक 50 मुलांना घेतात आणि जिथं पालखीचा मुक्काम आहे, समजा सासवडला येतं, तिथे येऊन त्यांना सगळं समजून सांगतात की कसं चालतं, काय असतं. हे लहान मुलांना समजून सांगणं खूप गरजेचं आहे. जसं आता तुम्ही म्हटलं तसं की त्यावेळेस आपल्या FC रोडवरती खूप लोक येतात कॅमेरे घेऊन, मग त्यांना माहित नसतं काय, फक्त चाललंय काहीतरी कल्चरल चाललंय एवढंच आहे. पण त्याच्या मागचा हिस्ट्री त्यांना कळणं खूप गरजेचं आहे की हे काय चाललेलं आहे आणि ह्याच्या मागचं म्हणजे तत्वज्ञान काय आहे ते त्यांना कळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्या लहान मुलांचं एक त्यांनी वॉक थ्रू चालू केलं तर खूप चांगलं आहे, कारण की त्यानंतर ती मुलं ऍक्च्युअल मध्ये वारीत चालू शकतात नंतर की बाबा हे असं चालतंय. नाही म्हणजे मी जे सांगेल ते थोडं कॉन्ट्रोवर्शियल वाटेल, पण जर तुम्हाला थेरपीच करायची असेल, जर तुम्हाला तुमच्या मेंटल कंडिशन मध्ये थेरपी हाच उपाय असेल, तर वारीसारखी थेरपी जगात नाही आणि फ्रीमध्ये. दुसरी गोष्ट अजून एक मला ऍड करायचं, नवीन जनरेशनला सांगायचं, तुम्हालाही सांगायचं की म्हणजे आता ना हळूहळू जनरेशन पेशन्स खूप कमी होत चाललाय, पेशन्स. तर मी आपल्याला काय, आपण एवढी खपली असते ना तर आपल्याला खूप ते दुःख वाटायला लागतं. आपण खूप दुःखात आहोत असं एक आपल्याला भावना, फ्रस्ट्रेशन आणि ते डिप्रेशन, हे ते सगळ्या त्या फ्रेजेस आता नवीन सगळं यायला लागलं. ते खरं सुद्धा आहे. मी नीरा नदीच्या तिथे असतो, फार सोहळा बघण्यासारखा असतो नीरासना. तर तिकडे एक वारकरी बसला होता आपला 60-65 वर्षाचा खेड्यातला. मी त्यांना म्हणलं चहा घेणार का माऊली? हा घेणार ना. मग चहा दिला त्यांना. एक अशी पिशवीच होती फक्त, असला होता. मी म्हणलं ते तुमची बॅग फेक कुठे आहे, तुम्ही एकटेच आहेत का? नाही आहेत ना आमची. आणि मी म्हणलं बॅग कुठे आहे? ती म्हणली ह्या काय, ही एवढी थैली म्हणली, आणि परत ठेवली तिने काकोटीला. मी म्हणलं ह्याच्यामध्ये काय? एक जोडी कापड आहे म्हणले. आणि ते असे बसले होते आंघोळ करून तिकडं. आणि मी म्हणलं 18 दिवस 22 दिवस चालायचं, एक जोडी कापडा आणि पैसे आहेत का? ते म्हणे आता लेकरांनी दिले 140 रुपये दिलेत म्हणले. म्हणलं 140 रुपये पुरतेन का 22 दिवस? आणि काय पैसे उरतेत म्हणला, पैसे काय लागतात? लोक चहा देते, जेवण देते, आपलं कुठंही पाडायचं म्हणले. पालं ठोकली जाते, तिथं रावट्यामध्ये राहायचं. एसटीला 40 रुपये लागतात, पंढरपूरहून माझ्या गावाकडे जायला 100-70-80 रुपये उरतेत म्हणले. पण ते सांगत असताना त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, मला असं वाटलं की ह्या माणसाचं हसू, स्माईल माझ्यापेक्षा चांगलं काय, माझ्यापेक्षा तो डोळ्यातून हसतोय, मी इथून हसतोय. आपण हल्ली इथून हसतो आणि आपले डोळे जे ते टेन्शन मध्ये असतात. म्हणजे हे डोळे आपले स्ट्रेसफुल असतात आणि आपण फक्त हॅलो एवढं असतो आणि डोळ्यामध्ये ते टेन्शन. ते पण नाही, आपण फोनवर असतो ना, हा करतो आणि असं सिरियस काहीतरी जातो, ठीक आहे ठेवतो, किंवा असं काहीतरी मीम येतं किंवा काय येतं, असे हा असं आणि असं.
सिरियस हो आणि तो माणूस काय joke पाठवला पण. माझ्यापेक्षा प्रसन्न, माझ्यापेक्षा सुखी वाटला मला, माझ्यापेक्षा समाधानी वाटला. त्याच्याकडे एक जोडीच कपडा होता. तो म्हणला काय लागत म्हणले, आणि मी म्हणलो मग दुसरं हे काय म्हणले, धोतर धुवून वाळविलं ते वाळलं की धोतरने असं पुढे चालायचं म्हणले. वारी काय शिकवते तेच मिनिमलिझम जे आहे हा, ते minimalistic मिनिमलिस्टिक जगणं जे आता जगणं आहे. ते शिकवते. म्हणजे आता ते असं आलं ना, ते सगळे शब्द जे तिकडनं येत आहेत ते आपल्याकडे ऑलरेडी आहेत, होते, आणि आज नव्हते तर खूप हजारो वर्षांपासून. पण त्याचे Netflix वर, definition वेगळे आहेत. मिनिमलिस्टिक म्हणजे माझा आयपॅडचा आणि आयफोनचा मी एकच चार्जर ठेवतो. दॅट इज नॉट मिनिमलिस्टिक. पॉडकास्ट हा जो शब्द आहे ना, संदीप सरांनी तिकडे बघितलं. पॉडकास्ट हा शब्द नाही, तुम्ही मग अशी पॉडकास्ट हा शब्द वापरला तर ते आत्ता पॉडकास्ट आले, पण कीर्तन म्हणजे काय हो. त्यावेळेस पासून कीर्तन एका सगळ्या लोकांना एकत्र आणून त्यावेळी तिथलं माध्यमच नव्हतं, मग त्यामुळे त्यांना म्हणजे इन पर्सन येणंच गरजेचं होतं, आणि हे तेव्हापासून चालत आले. आता पालखीचं पण तुम्ही बघितलं तर एंडला म्हणजे सगळं चालून झाल्यानंतर एकच कीर्तन होतं संपूर्ण पालखी तळावरती, दुसरं कीर्तन करायची परमिशन नाही, की पूर्ण पालखी जिथं ठेवली तिथे एकच कीर्तन होतं. मग किती मोठा पॉडकास्ट आहे हा, आणि तो इन पर्सन असलेला आहे, की असं नाही की तुम्ही डिजिटली काहीतरी हे करताय. मला एक शब्द डिजिटल सुचला. कीर्तन. हा, मला एक शब्द सुचला. आपण आता पांडुरंगाबद्दल बोलतोय, ज्ञानेश्वर माऊलींबद्दल बोलतोय, तुकाराम महाराजांबद्दल बोलतोय, तर आपला हा पॉडकास्ट नाही तर गॉडकास्ट थंबनेल मध्ये पॉडकास्ट नाही तर गॉडकास्ट असं टाकून आता संपवायची तर इच्छा नाहीये नक्कीच. नाही, खरंच इच्छा नाही. अशीच इच्छा आहे की हा जो संवाद आहे हा असा चालू राहावा, अविरत चालू राहावा, आणि दंडीच्या मार्फत तो चालू राहावा. धन्यवाद, तुम्ही इथे आला, तुमचा वेळ दिला. धन्यवाद माऊली. धन्यवाद माऊली. बोला कुंडली गौरे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.